आणि यानंतर पुढची एक महत्त्वाची बातमी पाहूयात। मुंबई महानगरपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयामध्ये एक वेगळाच वाद पेटलाय। रुग्णालयातील कक्ष अधिकारी राजेंद्र कदम मला असं वाटलं की ही प्रबोधनाची पुस्तकं आहेत, प्रबोधनकार ठाकरेंचं आणि देशाचं दुश्मन दिनकरराव जवळकरांचं। ही फार गाजलेली पुस्तकं आहेत आणि त्याच्यावरती बॅन पण नाहीये, ते प्रकाशित आहेत आणि ती खऱ्या अर्थानं प्रबोधन करणारी आहे। म्हणजे की समाज प्रबोधन करण्यासाठी ही पुस्तकं तुम्ही त्या दिवशी द्यायचं ठरवलं। यस, आणि मग मी ती 28 तारखेला वाटली होती। मग 28 तारखेला वाटल्याच्या नंतर 28 तारखेला नाईट ड्युटीमध्ये श्रीजा सावंत यांची शिप नाईट ड्युटी करत होती। नर्सेस आहेत, ह्या परिचारिका आहेत आणि त्या नाईट ड्युटी करत होत्या। नाईट ड्युटी संपल्याच्या नंतर त्यांची ऑफ ड्युटी झाल्यावरती सहाय्यक अधिसेविका माया गिरी यांच्या कार्यालयात मला सहाय्यक अधिसेविकेनं बोलवून घेतलं आणि तिथं ऑलरेडी ह्या सगळ्या उपस्थित होत्या ड्युटी संपवून असं। आणि मग तिथं मग मला अगदी अरेंजमेंट बरोबर केलेली होती त्यांनी, प्री प्लॅन झालंय असं मला वाटतंय। मला एक चेअर ठेवलेली होती, बाकी सगळ्या लोकी अराउंड बसलेल्या होत्या आणि जी मला बोलणारी होती श्रीजा सावंत ती अगदी समोरच्या चेअरमध्ये बसलेली आणि माझा व्हिडिओ ज्या काढणार होती ईश्वरी बुरांबे परिचारिका ती अगदी माझ्या लेफ्ट साईडवरून व्हिडिओ केला। येस, असं त्याच्यानंतर मला वाटलं। तर मग त्यांनी माझ्यावरती ॲलिगेशन करण्याचं काम केलं। काय म्हणणं होतं त्यांचं? हे म्हणणं होतं की तुम्ही हे पुस्तकच का वाटलं, याच्या पाठीमागचा उद्देश काय? मी त्यांना समजून सांगतो, अरे हे समाज प्रबोधनाची पुस्तक आहे। आक्षेप काय होता त्या पुस्तकांवर? आक्षेप काय होता त्यांचं म्हणणं काय? त्यांचं म्हणणं होतं की आमच्या हिंदू धर्माच्या भावना, धर्मियांच्या भावना दुखावल्या, परत आमच्या धार्मिक भावनांना ठेच पोहोचवली आणि त्याच्यामुळे तुम्ही माफी मागा, असं त्यांचं त्या पुस्तक वाटण्यावरून तुम्हाला माफी मागायला लावली। मग मला त्यांनी माफी मागायला लावली। आमच्या धार्मिक भावना दुखावल्या, परत एवढे घाणेरडे विचार ह्या पुस्तकामध्ये आहेत आणि प्रबोधनकार ठाकरे आला होता का आम्हाला ही पुस्तकं द्यायला? तुम्ही ही पुस्तकं दिलेली आहेत म्हणून तुम्ही माफी मागा। मी त्यांना म्हटलं ही पुस्तकं प्रकाशित आहेत, बॅन नाहीत, त्याच्यावरती कुठली केस नाही आहे, ही सार्वजनिक आहेत आणि तुम्हाला जर का त्याच्यावरती आक्षेप असेल तर तुम्ही त्याच्यावरती बॅन घालण्याचा प्रयत्न केला, तुम्ही केस करा, पण नाही प्रबोधनकार ठाकरे आला होता का द्यायला, हे तुम्ही दिलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्ही माफी मागा। आता मी तिथं युनियन लीडर आहे, गेली 15 वर्ष मुंबई म्युनिसिपल कामगार संघाचं नेतृत्व तिथं करतो। माझे सगळ्यांशी चांगले संबंध आहेत। जी लोक भांडत होती माझ्याबरोबर त्यांच्याबरोबर पण माझे चांगले संबंध होते, पण म्हणून मी जाता जाता माझे रिलेशन खराब होऊ नये म्हणून मी त्यांना बोललोही, मी बहुजन समाजाच्या चळवळीत काम करतो, प्रबोधनाचं काम करतो, मी सगळ्यांना, बहुजन समाजाला सगळ्यांना मी माझं मानतो आणि मी तुम्हालाही आपलं मानतो आणि म्हणून म्हणलं तुमच्या जर भावना दुखावल्या असतील तर मी सॉरी बोलतो। मग सॉरी बोलल्याच्या नंतर सुद्धा श्रीजा सावंत परिचारिका यांनी माझ्या अंगावरती प्रबोधनकार ठाकरे यांनी दिनकरराव जवळकरांची पुस्तकाशी माझ्या अंगावरती फेकली त्यांनी आणि फेकल्याच्या नंतर तिथं खरं तर वाद म्हणजे संपुष्ट आणण्यासाठीच प्रयत्न केला। सगळं तुम्ही सहन केलं? यस सर। काय माझ्याकडे काय पर्याय नव्हता, कारण ते सगळे माझीच लोक होती, माझ्याकडे दुसरा काय पर्याय होता? कारण का ते एकदम सगळे आक्रमक होते, आक्रमकपणे बोलत होते। त्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही ऐकलं असेल, सगळेजण आक्रमकपणे बोलत होते। मग शेवटी म्हणलं हे मिटेल कसं, कारण ह्यांना मी माझं समजतोय, म्हणून मग मी तिथं माफी मागून तो संपवण्याचा प्रयत्न केला। पण त्या परिचारिकेनं माझ्या अंगावरती पुस्तकं फेकून माझा अपमान करण्याचा प्रयत्न केला आणि तो तिच्या सहकार्याच्या माध्यमातून व्हिडिओ शूट करून त्या सगळ्या चर्चेचा त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावरती टाकला। पण तुम्हाला असं वाटतं माफी मागायची गरज नव्हती? ते अजिबात नव्हती माफी मागायची गरज, कारण मला माहित आहे मी काही चुकीचं काम केलेलं नाही आहे, कारण का ती पुस्तकं प्रकाशित आहेत, त्याच्यावर कुठलं बॅन नाही, मग मी चुकीचं काय काम केलं नाही, त्याच्यामुळे मला माफी मागण्याची गरज नव्हती। पण ही सगळी मी माझी माणसं समजतो, पण आता त्या सिच्युएशनमध्ये नव्हती। काय माझ्यावरती सगळेजण असे तुटून पडलेले होते आणि त्यांना मी माझं नंतर तुम्ही कारवाईची मागणी केली, आतापर्यंत काय स्टेटस आहे? हां, तुम्ही तो मगाशी पहिला जो प्रश्न विचारला की ते 29 जुलैची घटना आहे, ते मग आत्ता ते हे पुढे यायची गरज काय? तर मी युनियनचं काम करत असल्यामुळं मी रीतसर तो प्रकार घडला 29 तारखेला
आणि तो सोशल मीडियावरती व्हिडिओ टाकलेला मला 30-31 तारखेच्या दरम्यान माझ्यापर्यंत आला. मला माहीत नव्हतं तोपर्यंत. मग तेव्हा मी त्यानंतर रीतसर एक तक्रार केली प्रशासनाला. तक्रार केली. प्रशासनाने माझ्या तक्रारीवरती मला उत्तर द्यायलाच 2 महिने लावले त्यांनी. आणि मग उत्तर काय दिलं? खरं तर प्रशासनाची ही जबाबदारी होती की पहिल्यांदा जी घटना घडली आहे ती ज्यांनी घडवली आहे त्यांना निलंबित करून त्याची चौकशी लावली पाहिजे होती. इतर सामान्य ह्याच्यामध्ये आमचे वैद्यकीय चौकशी लावली नाही, अजिबात नाही. गुन्हा दाखल झालाय. नंतर मग मला पोलिसात जावं लागलं ना. ह्यांनी कारवाईच केली नाही. 2 महिने लावले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी मला नंतर पत्र दिलं. आमच्या वैद्यकीय अधीक्षकांनी पत्र दिलं की त्यांनी काय केलं, माझा अर्ज सहाय्यक सुरक्षा अधिकाऱ्याकडे पाठवला. तर रुग्णालयामध्ये ज्यांनी ही पुस्तकं वाटलेली आहे ते राजेंद्र कदम हे सध्या आपल्याशी बातचीत करत होते.